कॉक्रोच जनता पार्टी ही पार्टी इतकी गाजलेली किंवा इतकी इंस्टाग्रामवरती धुमाकूळ घालते ना ऑनलाईन पद्धतीला भरपूर. ही एक पार्टी भारतीय जनता म्हणजे भारतातील बेरोजगार तरुणांनी ही पार्टी तयार केलेली आहे. ही कुठली नोंदणीकृत किंवा रजिस्टर प्रकारे झालेली पार्टी नव्हे. ही सोशल मीडियावरती डिजिटल प्लॅटफॉर्मवर तर ते झालेली ही पार्टी तयार आहे. ह्या पार्टीची सुरुवात 16 मे 2026 रोजी अभिजित दिपके यांनी तयार केली. कारण की सुप्रीम कोर्टातील एका सुनावणी दरम्यान हा बेरोजगार तरुणांना वापरलेला शब्द होता. ह्या शब्दाचा निषेध म्हणून इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी पार्टी तयार केलेली आहे. ह्या पार्टीला असंही त्यांनी सोबतलं जाते की ही स्वतःला असे म्हणतात की व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयड, बेरोजगारांचा आवाज असे म्हणूनही घेतले जाते ह्या पार्टीला. या पार्टीचा उद्देश असा आहे की डिजिटल अभियानाच्या माध्यमातून बेरोजगारी, पेपरफुटी, राजकीय संधी साधू आणि भ्रष्टाचार लोकांच्यावरती ज्वलंत प्रश्नांवरती सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही पार्टी त्यांनी तयार केलेली आहे. ह्या चळवळीचा नारा सेक्युलर सोसायटी डेमोक्रेटिक लेझी असा ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या विशेषतः काही दिवसातच इंस्टाग्रामवरती ह्या पार्टीला लाखो फॉलोअर मिळाल्यात आणि तसेच 60 लाखाच्या वरती ऑनलाईन सदस्यही झालेले आहेत ह्या पार्टीबद्दल. ही पार्टी बेरोजगारांनी तयार केलेली पार्टी इतका धुमाकूळ घातला आहे ना इंस्टाग्रामवरती, जे तर म्हणतोय कॉक्रोच पार्टी काय आहे, पण ही सगळी बेरोजगार तरुणांच्यातली एकी म्हणून ह्यांनी तयार केलेली ही पार्टी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या पार्टीचे सदस्यत्व व्हाल?